जर तुमचं वोटर आयडी हरवलं असेल किंवा ते सापडत नसेल आणि तुम्ही माझ्यासाठी लास्ट मिनिटपर्यंत झोपले असाल तर फिकर नॉट, 5 मिनिटात डाउनलोड करू शकतो, व्हेरी क्विक अँड इझी. सगळ्यात आधी गुगलला जा, तिकडे टाईप करा वोटर्स. आता तुम्हाला एक फर्स्ट जी साईट दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, voters.eci.government.in. इकडे खाली स्क्रोल करायचं आहे, इकडे तुम्हाला दिसेल ई इपिक डाउनलोड, क्लिक करा त्याच्यावर. नाव इथे तुम्हाला इपिक नंबर टाकायचा. इपिक नंबर म्हणजे तुमचा वोटर आयडीचा नंबर असतो. तुमच्याकडे एक्झिस्टिंग वोटर आयडी असेल तर त्याच्यामध्ये नंबर घ्यायचा आणि इकडे तो नंबर टाकायचा आहे. मी आता इथे नंबर टाकलेला आहे. सिलेक्ट स्टेट महाराष्ट्र अँड सर्च. खाली इकडे तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स दिसतील सर्च केल्यावर. इथे तुमच्या रजिस्टर्ड नंबरचे लास्ट 4 डिजिट्स पण दिसतील. आता इकडे खाली जायचं आहे आणि क्लिक ऑन सेंड ओटीपी. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. एंटर ओटीपी मध्ये ओटीपी टाकायचा आहे 6 डिजिट. क्लिक ऑन व्हेरीफाय. इकडे आहे ओटीपी व्हेरिफिकेशन झालेलं आहे. नाव क्लिक ऑन डाउनलोड ई इपिक. डाउनलोड केल्यानंतर आता मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे त्याच्यामुळे मला डाउनलोड अगेन आलं. तुम्ही तुमच्या फाईल्स मध्ये जाऊन डाउनलोड्स मधून ओपन करू शकता इथून. तर हे आहे तुमचं ई वोटर आयडी. फ्रंट पेज बॅक पेज दोन्ही दिसतील आणि तुम्ही इकडे खाली बघू शकता की तुमचा पोलिंग स्टेशनचं डिटेल्स पण दिसतील की कोणत्या पोलिंग स्टेशनला तुम्ही जाऊन वोटिंग करायचं आहे. या वोटर आयडी सोबत तुम्हाला एक गव्हर्नमेंट आयडी प्रूफ घेऊन जायचे सोबत, म्हणजे पासपोर्ट किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स. थँक्यू फॉर वॉचिंग.